विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचे प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन फार महत्त्वाचं प्रकरण आहे. आपला ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक, नैसर्गिक सगळ्या प्रकारचा खूप मोठा ठेवा आहे आपल्याकडे. हा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे आणि आपणही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी तो जतन केला पाहिजे आणि त्या संबंधीचं मार्गदर्शन आपल्या या पाठामध्ये आहे. आता प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक आकडा आहे, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. प्रश्न परत ऐका, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. पर्याय आहेत क नेपोलियन, ब मोनालिसा, क हॅन्स स्लोन, ड दुसरा जॉर्ज. उत्तर आहे, सगळ्यांना माहिती आहे, लिओनार्दो दा विंची म्हटलं की मोनालिसा आलं पाहिजे आणि म्हणून लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. दुसरा आकडा, कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय. पर्याय आहे गव्हर्नमेंट म्युझियम, ब राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, क छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि ड आहे भारतीय संग्रहालय. उत्तर आहे कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातले पहिले संग्रहालय होय. प्रश्न पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. जोड्या आहेत, महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ़, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली ही चुकीची जोडी आहे, म्हणून चुकीची जोडी महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. मग बरोबर जोडी काय आहे, तर महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. सयाजीराव बडोद्याचे होते, म्हणजे त्या भागामध्येच त्यांचं विद्यापीठ असणार आहे, हे लक्षात घ्या. बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, बनारस म्हणजेच काशी, वाराणसी एक आहे, ते लक्षात घ्या. अलीगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये अलीगढ़ आहेच, ती जोडी बरोबर आहे. जिवाजी विद्यापीठ ग्वालियरला आहे, तर बरोबर जोडी आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. अभिलेखागारे आणि ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. उत्तर, ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचं जतन आणि संवर्धन करतात. जे दस्तऐवज प्रदर्शित केलं जात नाही त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. म्हणजे काही दस्तऐवज आहे तो प्रत्येकाला दाखवायचा नसतो, कागदपत्र, सरकारी कागदपत्र, मग ते सरकारी कागदपत्र अभिलेखागारामध्ये जातात. हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचं संशोधन करणं, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणं ही कामे ग्रंथालयाकडून केली जातात. इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणं शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्र आणि इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून अभिलेखागारे आणि संग्रहालये
नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. दुसरा प्रश्न आहे, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे अतिशय काळजीपूर्वक करावी लागतात. पुराण वस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात आणि या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. स्थलकोश. उत्तर त्याचं, भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात, त्यालाच स्थलकोश असं म्हणतात. त्यातला दुसरा आकडा आहे, महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या संग्रहात, या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. त्यातलं तिसरं कारण आहे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशामध्ये वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्यचे अर्थशास्त्र, बौद्ध आणि जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील सर्व भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. स्थलकोशामुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास आपल्याला कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. दुसरी टीप आहे, विश्वकोश. विश्वकोशमध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोशाची निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशांमध्ये आणलं गेलं. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी या विश्वकोशामध्ये आहेत. तिसरी टीप आहे, संज्ञाकोश. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना संज्ञाकोश असं म्हणतात. संज्ञाकोशामध्ये विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या याची माहिती दिलेली असते आणि म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचं ज्ञान मिळतं आणि मनोरंजनही होतं. चौथी टीप आहे, सरस्वती महाल ग्रंथालय. 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात तामिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले. व्यंकोजी राजे भोसले यांनी 1675 साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. या ग्रंथालयामध्ये सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्र, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज
या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहे. हे संग्रहालय समृद्ध करण्यामध्ये सरखोजी राजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 मध्ये या ग्रंथालयाला सरखोजी राजे भोसले असं नाव देण्यात आलं. प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न त्यातला, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे, संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणं महत्त्वाचं असतं. कशासाठी? तर पहिलं कारण आहे, ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तकं लगेच मिळू शकतात. दुसरं कारण आहे, कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते. तिसरं कारण आहे, त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यास ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोघांचाही वेळ फुकट जात नाही. चौथं कारण आहे, उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचं जतन आणि संवर्धनही चांगल्या प्रकारे होते, पुस्तकांचा विध्वंस होत नाही. पाचवं कारण आहे, व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचं संकलन केलं जातं आणि त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. सहावं कारण आहे, एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयामध्ये स्थान मिळते. सातवं कारण आहे, उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना सहज उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून ग्रंथालय व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न आहे, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिक दृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच अंग असते. म्हणजे ग्रंथपाल जसं व्यवस्थापन करतात तसंच अभिलेखागारांचं सुद्धा व्यवस्थापन करावं लागतं. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि हवी तेव्हा ते उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. दुसरं कारण त्याच्यातलं, त्यामुळे ही कागदपत्र ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. तिसरं कारण म्हणजे संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांच्या आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. प्रश्न पाचवा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रश्न विचारलेला आहे कोशांचे प्रकार. आता कोशांचे प्रकार आहेत, 4 आहेत. आपण पहिला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शब्दकोश तुम्ही वापरता. दुसरं अगदी सोपं तुम्हाला माहिती आहे विश्वकोश. कोश सदृश. कोश सदृश वाङ्मय आणि चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. कोशाचे 4 प्रकार आहेत, शब्दकोश, विश्वकोश, सूची वाङ्मय आणि कोश सदृश वाङ्मय. अशा प्रकारे
4